नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या गैरवर्तनाचा विषय सोशल मीडियावर गाजतोय। या पार्श्वभूमीवर पर्यटन मंडळाने खात्याला शिफारस पत्र दिलंय। या शिफारशीप्रमाणे खात्यानं नियमावली जारी केली आहे। मौज मजा करण्यासाठी गोव्यात येणारे पर्यटक स्थानिक शिष्टाचाराचा भंग करत असतात। अशा पर्यटकांसाठी पर्यटन खात्यानं नियमावली जारी केली आहे। त्यानुसार खुल्या जागेत अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली आहे। या नियमांचे उल्लंघन केल्यास स्वयंपाकाच्या वस्तू जप्त करण्याबरोबरच संबंधित पर्यटकांना 50,000 रुपयाचा दंड होऊ शकतो, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले। हा नेमका प्रकार काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पर्यटकांना याद्वारे कायदेशीर हॉटेल, विला किंवा पर्यटन विभागाकडे रीतसर नोंदणी केलेल्या निवास सुविधांसह निवास बुकिंग करण्याचा सल्ला देण्यात येतोय। समुद्रकिनारे इत्यादी खुल्या भागात दारू पिणं दंडनीय आहे। असं करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे। शेक, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी कायदेशीररित्या परवाना मिळालेल्या आवारातच दारू सेवन केलं जाऊ शकतं। पर्यटकांना खासगी वाहनं भाड्याने घेताना वाहतूक विभागाकडे कायदेशीररित्या नोंदणीकृत नसलेल्या आणि वैध परमिट नसलेल्या कॅब, बाईक भाड्यानं घेण्याबाबत सावध केलं जातं। पर्यटकांना वॉटर स्पोर्टिंग आणि रिव्हर क्रूज बुक करण्यासाठी बेकायदेशीर दलाल किंवा एजंटचे मनोरंजन न करण्याचा सल्ला दिला जातो। पर्यटकाने अशा सेवेंचं बुकिंग करताना पर्यटन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा आग्रह धरावा। अशा सेवा केवळ नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाईन पोर्टलवरून बुक कराव्यात। पर्यटन क्षेत्रात भीक मागणाऱ्यांना पर्यटकांनी कोणत्याही स्वरूपाचं प्रोत्साहन देऊ नये असा सल्ला दिला जातो। खुल्या जागेत अन्न शिजवण्यास मनाई आहे। असं करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते। स्वयंपाकाच्या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात। त्यासाठी 50,000 रुपयांचा दंड होऊ शकतो। पर्यटन क्षेत्रात कचरा टाकण्यास मनाई आहे। सर्व पर्यटन स्थळांवर स्वच्छता राखण्यात यावी। समुद्र किनाऱ्यावर दुचाकी वाहनासह मोटार वाहन चालवण्यास सक्त मनाई आहे। नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल। वाहन जप्त केले जाईल। याप्रमाणे चालकास अटक केली जाईल। अंमली पदार्थ तस्करांना प्रोत्साहन देऊ नका। कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करू नका। अंमली पदार्थांच्या सेवनावर कायदेशीर बंदी आहे। असे करणाऱ्यास कठोर दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो। दारू पिऊन गाडी चालवू नका। संशयास्पद पडताळणी न केलेल्या ऑनलाईन पोर्टलवरून सेवा बुक करू नका। सनबाथ घेताना, समुद्रात पोहताना इतर पर्यटक अनोळखी व्यक्तीच्या परवान्याशिवाय सेल्फी फोटो घेऊ नका। प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आदर राखा। समुद्रातील खंडकाळ सारख्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नका, त्यामुळे अपघात होऊ शकतात। भित्तिचित्रे लिहून किंवा स्मारकांना इतर प्रकारचे नुकसान करून वारसा स्थळे नष्ट करू नका। वारसा स्थळांचे नुकसान करू नका। भावी पिढीसाठी आपला वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे। अवैध खासगी टॅक्सी भाड्यानं घेऊ नका। जादा आकारणी टाळण्यासाठी मीटर भाड्याचा आग्रह धरा। दरम्यान अशा सूचना पर्यटन खात्यानं पर्यटकांना दिल्यात। त्यामुळे पर्यटक आता या सूचनांचं पालन कसं करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साहिल नारुलकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।